आली रे आली, आली रे आली. काय आली बरोबर का? कारण माझ्या तुमच्या बापाची जयंती आली. आली रे आली, आली जयंती आली. तुमचा आमचा सोडा, या देशामध्ये या जगामध्ये आज थाटा माटा मोठ्या उत्साहात जयंती साजरी होते. म्हणून म्हणायचं आहे, त्या वादळाला कोणी रोखू शकत नाही. त्या वादळाला कोणी रोखू शकत नाही. तळ हाताने सूर्य कधी झाकू शकत नाही. तळ हाताने सूर्य कधी झाकू शकत नाही. तर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीला कोणीच थांबवू शकत नाही. कोणीच थांबवू शकत नाही. हे आमचे जेबीमवाले मुलं लाख खर्च करतील, कर्ज काढतील, पण असे थाटामाटामध्ये जयंती साजरी करतील. जयंती साजरी करतील. अशा भीम सैनिकांना मी कोटी कोटी अशांना मी जयभीम करतो. खरोखरच आज मला माझ्या भीम सैनिकाचं कौलाव तितकं कौतुक कमी आहे. म्हणून जयंती म्हणजे काय आहे? जयंती म्हणजे सगळ्यात मोठा सण आहे. जयंती म्हणजे जसं की कुणाचं लग्न, कुणाचा वाढदिवस, कुणाचा घरगुती कार्यक्रम असू द्या, त्याच्यात एवढा सुद्धा आनंद वाटणार नाही, पण त्याच्यापेक्षा हजार दुपटीनं हा आनंद म्हणजे जयंतीचा दिवस. लाख भांडणं झाली असतील, पण जयंतीच्या दिवशी मात्र एक होतील आणि व्हाच. म्हणून सगळ्यात मोठी हा आमचं जसं नवीन वर्ष सुरुवात व्हावं, नवं साल सुरुवात व्हावं, तसं आमची सगळ्यात मोठी म्हणजे नवीन वर्ष म्हणजे एप्रिल महिना हे आमच्यासाठी नवीन वर्ष आहे. कारण बाबासाहेब जर जन्मालाच आले जर नसते तर आज आम्हाला संविधान हे मिळालं नसतं. आज आम्ही वाढदिवस, नवीन वर्ष, प्रत्येक मग कोणते पाडवा असो, कोणताही काही असो सण, आज आम्ही नवीन साल कसं म्हणलं जातं हे आम्हाला सुद्धा महत्त्व माहिती नव्हतं. पण संविधानानं आज आम्हाला जगण्याचा अधिकार दिला आहे. संविधानानं आज आम्हाला बोलण्या चालण्याचा किंवा प्रत्येका धर्मात जगण्याचा अधिकार दिला आहे. म्हणून आमचा घास, आमचा श्वास, आमचा आधार, आमचा आईबाप, आमचा सूर्य, आमचा हिरा मोती, आमचा लय मोठा म्हणजे बाबासाहेब आंबेडकर. आई वडिलांना जन्म दिला, पण आमच्या जिंदगीचा उद्धार करणारा एकच म्हणजे बाबासाहेब आंबेडकर. चला, सर्वांना या जयंतीच्या निमित्तानं सर्वाला मी हार्दिक शुभेच्छा देतो. कारण हे वर्ष सुखात जावो. ह्या जयंतीच्या निमित्तानं बांधवांनो, जयंती थाटामाटात साजरी करा, धूमधडाक्यात साजरी करा, पण अशी जयंती करा पण त्या दिवशी. कारण मला सांगा, बाबासाहेब हे कुणाकुणाला आवडतात? मला सांगा, बाबासाहेब कुणाकुणाला आवडतात? सर्वांनाच आवडतात. पण शपथ घ्या, जयंती जर आली तर त्या दिवशी दारू प्यायची नाही. तुम्ही नाही, जे दारू पेत नाहीत ना त्यांच्यासाठी म्हणत नाही मी, पण जे दारू पितात, मग ते सक्का भाऊ असो नाही स्वतःचा बाप असो, जर दारू पिऊन नाचत असेल तर त्याला जयंतीच्या बाहेर काढा, मिरवणुकीच्या बाहेर काढा. तिथं पोलिसाची सुद्धा गरज नाही. अशी शिस्ताई, अशी नम्रता ठेवा. कारण कट्टर भीम सैनिकांनो, हे मला आवर्जून सांगायचं आहे. कारण जयंती आज काय होते, आज बापाचा कायदा आहे, त्या कायद्याप्रमाणेच आज बघा, कोणती जयंती असो, कोणता गणपतीचा पिरियड असो, त्या जयंती किंवा भांडण झालं, काय झालं तर पोलीस गुन्हा दाखल करतात आणि मग ते पुन्हा असं 5 वर्ष लागोपाठ जयंती होत नाही काय काय गावामध्ये. म्हणून हे माहिती असावं. कारण आनंद घ्या, नाचा, भरपूर आनंद घ्या, पण अशी जयंती करा की गावातले सुद्धा इतर समाज त्यांनी सुद्धा आदर त्यांनी म्हणावं लागेल, आई पप्पा
माझी जयंती आली बाबासाहेबाची, मी जाणार नाचायला, तर त्यांनी सुद्धा सांगावं अरे आवर्जून जा, आवर्जून जा, त्याच्यात सहभागी हो. म्हणजे असं शिस्ताई जयंती असावी. मग ते कोणाची असो, बाबासाहेब, अण्णाभाऊ साठे, शिवाजी महाराज, प्रत्येकाच्या शिवाजी महाराज प्रत्येकाने सगळ्यांनी, ज्या महापुरुषांनी सगळ्यांनी सगळ्यासाठीच केलेलं आहे. म्हणून मला सांगायचं आहे, कारण त्या जयंती करत असताना बाबासाहेब आंबेडकरांना एक आवड होती. कारण त्या जयंतीमध्ये आपल्याला काय लई खर्च येत नाही. कारण काय गावामध्ये पट्टी कमी होते, काय म्हणतात डॉल्बी 2 लाखाची 3 लाखाची लावावी लागल. पण मला सांगायचं आहे भीमसैनिकांनो, आपल्या जसं बचत होईल तसं आपण पट्टी करा. आणि जे कोणी गावातील देत असतील मनाभावातून तर ते पण घ्या. पण त्या पट्टीतून लेकरांच्या स्पर्धा लावा, भाषण स्पर्धा, लेकरांच्या गाण्याच्या स्पर्धा ठेवा. मुलं असतील त्यांच्या डॅन्स स्पर्धा असेल. 14 एप्रिल आली, आपण काय करतो, 14 एप्रिलच्या 30 एप्रिलपर्यंत जयंती 1 तारीख काढू शकतो. तर 14 एप्रिलच्या पुढं रोज एक स्पर्धा ठेवा संध्याकाळी आपल्या बुद्ध विहार या ठिकाणी. बघा जयंती कशी आणि कशा पद्धतीने साजरी करायची. की त्या दिवशी आज डॅन्स स्पर्धा, उद्या गाण्याची स्पर्धा किंवा निबंध स्पर्धा किंवा भाषण स्पर्धा असे ठेवा. आणि ज्यावेळेस जयंती असेल त्या दिवशी बक्षीस वितरण ठेवा. कारण लेकरांना उत्साह येईल आणि एकाहून एक चढ चांगलं म्हणणार. इथं प्रबोधन सुद्धा आणण्याची गरज भासणार नाही किंवा गायक आणण्याची सुद्धा भासणार नाही जिथं पैसा नसेल. कारण आपण ठरवलं पाहिजे. आता मी प्रबोधनकार आहे, मला बोलवू नका, परंतु तुमचेच मुलं, तुमचे लेकरं, त्यांना बोलण्याची ताकद द्या. एका जर मुलानं भाषण केलं, गाणे जर गायले, तर दुसराही सुद्धा त्याला सुद्धा उत्साह लागते सांगण्याची, ऐकण्याची. अशी जयंती करा. आपल्या जशी पद्धतीनं होईल तशी करा त्या दिवशी. म्हणून जयंतीचा दिवस आलेला आहे. खूप खूप आनंद आहे. हा क्षण पुन्हा पुन्हा येणार नाही. तर जयंती खूप चांगली सुंदर थाटामाटात साजरी करा. आणि कृपया करून हात जोडून माझ्या भीमसैनिकांनो, त्या दिवशी जर कोणी दारू पित असेल तर त्याला आपला बाप असो, आपला भाऊ असो, आपला जवळा मुलगा असो किंवा कुणी असो, तर त्या जयंती दारू पित असेल त्याला बाहेर काढा. एक तरी दिवस चांगला पाळा, तरच आपण बाबासाहेबाची अनुयायी आहात, तरच आपण बाबासाहेबाची आणि एक हो माझ्या भीमसैनिकांनो. कारण बाबासाहेबाला कधी आवडत होतं का दारू पिणं, किंवा बाबासाहेबाला कधीच आवडलं नाही माझ्या समाजानं दारूतून मुक्त व्हावं, माझ्या समाजानं अज्ञानातून मुक्त व्हावं. अरे मला नाचून साजरं करू नका, तर वाचून तुमचं आयुष्य तुम्ही घडवा आणि चांगला मार्ग स्वीकारा. कारण तो दिवस 14 एप्रिल या दिवशी समाजातला असो किंवा आपला बाप असो किंवा आपला भाऊ असो, आपला मुलगा असो, आपला जवळ कोणी असो, दारू पिऊन जर नाचत असेल त्या मिरवणुकीमध्ये तर त्याला बाहेर काढा. नाचा, आनंद घ्या, शिस्ताई ठेवा. कारण अरे गावातल्यांनी सुद्धा आदर करावा, प्रत्येकाने आदर करावा. कारण गावातल्या सुद्धा एखाद्या जरी मुलगा म्हणत असेल माझ्या आपल्या आई वडिलाला, आई पप्पा मी चाललो जयंतीला, तर त्याच्या आईवडिलांनी सांगितलं पाहिजे अरे बाबासाहेबाची जयंती बघ कशी शिस्ताई, कशी नम्रता आहे. त्या लेकरांचं शिक, जा, सहभागी हो, आनंद घे. अशी शिकवण ज्या बाबासाहेबांना आपल्याला दिली ते शिकवण, तो जयंती आपण जी करत असतो तर त्या जयंतीच्या निमित्त त्याच्या निमित्तानं काहीतरी घ्या, हे मला सांगायचं आहे. म्हणून कारण जयंती हे खूप मोठी आहे, त्यांचं करावं तितकं कौतुक आहे. फक्त जे महामानवाला हवं होतं बाबासाहेबांना
आपण सगळे बाबासाहेबांना आवडतात, पण त्यांचे विचार नको वाटतं. तर विचार घेत चला. आणि ह्या जयंतीच्या निमित्तानं सर्वांना मी शुभेच्छा देतो. जय भीम, जय शिवराय, जय संविधान. चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये.